वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालंय। मात्र लोकसभेत त्यावरून मोठा गदारोळ झाला। काँग्रेससह विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं। मात्र यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रातील 2 गावांचा उल्लेख केलाय। त्यातील एक गाव कोल्हापूरचं आहे तर दुसरं गाव बीड जिल्ह्यातील आहे। त्यातील कोल्हापूरच्या गावातील वाद नेमका काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। अमित शहांनी उल्लेख केलेली 2 गावं कोणती? कोल्हापुरातल्या वडणगे गावातला वाद काय? वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंय। त्यावरनं देशभरामध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे। लोकसभेतही त्यावरून मोठं घमासान झालंय। या विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह विरोधकांनी गोंधळ घातला। त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देताना वक्फच्या काही जमिनींचा उल्लेख केलाय। वक्फ बोर्डानं महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि बीड मधल्या 2 मंदिरांच्या 12 एकर जागेवर दावा केल्याचं अमित शहा म्हणाले। त्यात कोल्हापूरच्या वडणगे या गावातल्या एका मंदिराचा सुद्धा अमित शहांनी उल्लेख केला। महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ली। कोल्हापुरातल्या वडणगे गावातल्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डानं हक्क सांगितल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। आता अमित शहांनी थेट संसदेतच हा मुद्दा मांडल्यानं वडणगे हे गाव चर्चेत आलंय। महादेव मंदिरा शेजारच्या जागेच्या मालकी हक्कावरून वाद। ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरून न्यायालयीन वाद सुरू। 17 गुंठे जागेत मशीद आणि काही दुकानगाळे आहेत। वक्फ बोर्डानं जागेवर दावा करताच गावात वाद। भूमी अभिलेख सुनावणीमध्ये मुस्लिम समाजाच्या बाजूने निकाल। 2024 मध्ये महसूल मंत्रालयाच्या सुनावणीत निकालाला स्थगिती। महादेव मंदिर परिसराला इतका मोठा इतिहास मोठा असून सुद्धा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असताना वक्फ बोर्डानं या जागेवरती आपला हक्क सांगितला आणि ह्या वक्फ बोर्डाला विरोध म्हणून या वक्फ बोर्डाच्या चुकीच्या हक्कासाठी वडणगेकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला आणि आज त्या दृष्टीनं केंद्र सरकारने सुद्धा याची दखल घेतली आणि संपूर्ण देशाला जाग आणली की वक्फ चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करते। ग्रामपंचायतकडे ई रजिस्टर असतं, त्या ई रजिस्टर मध्ये देखील आम्ही माहिती मागवली तर त्याच्यामध्ये देखील सांगण्यात आलं की ही मिळकत जी आहे अतिक्रमणित नाहीये। त्यामुळे एकंदर या सगळ्या बाबींचा विचार करूनच न्यायालयानं जे दिलेले सर्व निकाल आहेत सर्वच्या सर्व निकाल सर्व वस्तुस्थितींची पाहणी करून पुराव्यांची पाहणी करून त्या अंतीस त्यांनी ते दिलेल्या। वक्फ सुधारणा विधेयकावरनं एकीकडे चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातल्या 2 जागांवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्याचं समोर आलेलं आहे आणि म्हणूनच या 2ही जागांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आता न्यायालयीन वादात अडकलेल्या या जागा नेमक्या कुणाच्या मालकीच्या आहेत आणि हा प्रश्न आणखी किती दिवस अनुत्तरित राहणार हेच खरे प्रश्न आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।